काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं. खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद शाखा अहमदनगर आणि शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर संजय कळमकर यांच्या मी मेलो त्याची गोष्ट या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मंगळवारी 1 मार्चला राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. तर या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली. आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मानही केला गेला. गेली 2 वर्षामध्ये जगभरातील नागरिकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणामध्ये झळ बसली आहे. तर आता पुन्हा माणुसकी जपण्याची वेळ आली आहे. या काळामध्ये घरातील व्यक्ती आजारात गेली तर त्या कुटुंबाची झालेली अवस्था, आरोग्यसेवेचा उडालेला बोजवारा, माणसांची वागण्याची बदललेली पद्धत अशा गंभीर विषयांचं सूक्ष्म निरीक्षण करत या गंभीर विषयाला विनोदी झालर देत मी मेलो त्याची गोष्ट या कादंबरीत मांडल्याचं मृदा आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी म्हटलंय. मी मेलो त्याची गोष्ट हे प्रकाशित झालं असं व्यासपीठाच्या वतीने मी जाहीर करू इच्छितो आणि सांगू इच्छितो की मी काही एवढा मोठा नाही की माझ्या हस्ते हे प्रकाशन व्हावं, परंतु संजयरावचं मागे आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की आमची एक वेगळ्या प्रकारची मैत्री आहे. योगायोगाने त्यांची पहिली नोकरी सोनई परिसरामध्ये सुरू झाली आणि मी त्या परिसरामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये यायला सुरुवात केल्यानंतर आमची रोजची चहावरची चर्चा व्हायची ते आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि त्यांनी मला मागच्या 8 दिवसापूर्वी फोन केला मुंबईला की मी एक पुस्तक लिहिलंय आणि त्याचं प्रकाशन मला करायचंय आणि तुमच्या हस्ते करायचंय. पटारे साहेब आहेत, बाकीची सगळी मंडळी आहेत असं त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना सांगत होतो की अधिवेशनाचा काळ आहे, धावपळ आहे, महाशिवरात्र आहे त्या दिवशी, परंतु त्यांनी आग्रह धरला की कितीही धावपळ आणि किती तुमच्या पाठीमागे व्याप असला तरी पुस्तकाच्या प्रकाशनाला यावं लागेल. त्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये मला त्यांनी थोडीशी कल्पना दिली की कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड वेळ होता आणि त्या काळामध्ये काहीतरी लिहावं असं त्यांना सुचलं आणि त्याप्रमाणे त्यांनी लिहिलं. मला वाटतं या अगोदर त्यांनी लिहिलेलं आहे, कविता लिहिलेल्या आहेत, त्यांच्या अनेक कविता मी त्यांच्या तोंडातून ऐकलेल्या आहेत कवी संमेलनामध्ये सोनई परिसरामध्ये किंवा नगरमध्ये, परंतु हे पहिलंच पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते देखील मला वाटतं कोरोनावरती त्यांनी लिहिलेलं आहे. ते सांगत आपल्याला होते. मला वाटतं कोरोना या आजाराविषयी इथे जे बसलेले आहेत आणि एकूणच समाज ढवळून निघालेला होता. एकही असं कुटुंब नसेल की ज्याच्यामुळे कोरोनाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही झळ बसली नाही. मी आता सांगत होतो पटारे साहेबांना, गडाख साहेबांचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत. मागच्याच महिन्यामध्ये ते गडाख साहेबांना भेटायला गेले होते आणि कारण होतं की कोरोनाच्या आजारातनं, जीवघेण्या आजारातनं ते बाहेर पडले म्हणून ते भेटायला गेले होते. की कोरोनामुळे अनेक जण घाबरून दवाखान्यामध्ये उपचाराअभावी तर गेलेच, परंतु ज्यांच्यावरती उपचार चालू होते केवळ शेजारचा पेशंट गेला म्हणून देखील घाबरून अनेक पेशंट गेले. दुसरी जी लाट आली त्या लाटेमध्ये दणानून आपल्याला त्या लाटेने सोडलं. प्रचंड तुटवडा औषधांचा असेल, बेडचा असेल, आरोग्य सेवेचा बोजावारा उडाला आणि हे करत असताना त्याचं बारीक निरीक्षण करून अशा पद्धतीने संजयराव कळमकरांसारखे अनेक जण आहेत जे लिहित होते, निरीक्षण करत होते, त्यांच्या बाबतीतही मला धन्यवाद दिले पाहिजे की असे प्रसंग आल्यानंतर याच्यातनं पुढे आपण काय शिकलं पाहिजे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधाकर शेलार, रंगकर्मी मोहिनीराज गटणे, कादंबरीचे लेखक डॉक्टर संजय कळमकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे किशोर मरकड यांची उपस्थिती होती. शिक्षकांचं नेतृत्व गेली अनेक वर्ष ते करतायत. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांशी अत्यंत जिव्हाळ्याने त्यांनी स्वतःला जोडून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भोवती माणसं जमणं हे स्वाभाविकच आहे. आम्ही रस्त्याने चाललो, ते काय मला विख्यात वगैरे म्हणतात, कुत्र सुद्धा माझ्या बरोबर येत नाही. पण हे कुठेही उभे राहिले तर घवाघवा त्यांच्या भोवताली अनेक माणसं गोळा होतात. आता हे काही लेखकाचं लक्षण नाही खरं म्हणजे. कुत्र सुद्धा न येणं हे लेखकाचं लक्षण. पण असं असून सुद्धा संजयने अतिशय उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. या गोष्टीचं मला खरोखरीच आश्चर्य वाटतं. हे एकाच माणसामध्ये परस्पर विरोधी गोष्टी कशा काय बसू शकतात. खरं म्हणजे त्याने अतिशय प्रेमाने उल्लेख केला, हे ब्लर्ब मी लिहिलंय असा. मी या ब्लर्ब मध्ये संजय कळमकरांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख केलेला होता. तो त्यांनी कापून टाकला. आणि कादंबरीविषयी मी काय म्हणायला पाहिजे याचा अंदाज घेत काही जरा काय म्हणायचं त्याला काही मजकूर टाकला. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणताही प्रकाशक किंवा संपादक अशी हिंमत निदान माझ्या बाबतीत करू शकला नसता. पण आता हे लेखक आणि ते प्रकाशक हे दोघेही माझे इतके जवळचे मित्र आहेत की मी काय म्हणू शकेन याचा त्यांना अतिशय बरोबर अंदाज होता. आणि त्यांनी जे काय केलं ते योग्यच केलेलं आहे. जाता जाता काही खऱ्या गोष्टी ज्या समजल्या. सर, खेड्यापाड्यात फार गमती झाल्या. प्लेगच्या काळामध्ये सुद्धा पुण्यात अशी अफवा पसरली होती की टिळकांनी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं म्हणून गणपती रागावला आणि त्यानं त्याच्या वाहनाकरवी प्लेग पसरवला, म्हणजे उंदराकरवी. असं प्लेगच्या काळामध्ये अंधश्रद्धा होती. या काळातही अनेक अंधश्रद्धा तशा होत्या. आमच्याच नातलगाच्या बाबतीत ज्यावेळेस ते बँकेतून पैसे काढायला गेले, शेजारीच रांग होती, कोरोना टेस्ट करायची, आणि ते त्या रांगेत उभे राहिले चुकून, आणि त्यांची कोरोना टेस्ट झाली. आणि मग एक जण म्हटलं की तुझ्या नाकात कोरोनाचं औषध सोडले, तुला आता कोरोना होणारच नाही. आणि त्यांना ते खरं वाटलं. मग जाताना ते सगळ्या माळ्यात जाताना जेवढे घरामध्ये भेटले ते प्रत्येक घरात जाऊन सांगायचे कोरोनाचं औषध आलंय, तुम्ही नाकात टाकून या. मग इतकं चांगलं आपल्याला सांगतायत म्हणून अनेकांनी त्यांना चहा बाजला, पाहुणचार झाला, आणि दुसऱ्या दिवशी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आहे. आणि मग त्या घराघरात काय झालं असेल, त्यांना चहा पाजलेल्या कपाशा सुद्धा लोकांनी फेकून दिल्या. अशा थोड्या गोष्टी खऱ्या घडलेल्या त्यामध्ये आहेत. एका तालुक्यामध्ये आता शिक्षकांकडे आरोग्य कर्मचाऱ्यांना टार्गेट दिलं होतं, 300 टेस्ट रोज झाल्याच पाहिजे. इतके माणसं आणायची, 100 टेस्ट व्हायच्या, 300 नाही केलं तर नोटीस यायच्या. म्हणून खोटे नावं टाकून टेस्ट करायचे. एका शिक्षकाने त्यांच्या सासऱ्याचं नाव टाकून दिलं मोबाईल नंबर सहित, आणि अजिबात काही स्वॅब वगैरे काही घेतला नाही. तशीच ती लांबलचक नळी पाठवून दिली आणि ते पॉझिटिव्ह आले. आणि मग ते म्हटले मी जर काही गेलंच नाही टेस्टसाठी तर मी पॉझिटिव्ह कसा आलो. तर या अनेक गोष्टी ज्या त्या काळात घडल्या या त्यामध्ये आहेत. परंतु मी माझी आई जी आता हयात नाही, त्या काळात आईच्या ज्या आठवणी आहेत मी हे आईलाच समर्पित केलेलं आहे. त्या काळात नदीला जाणं, तिच्या मागं ती हंडा घेऊन डोक्यावर जायची, आम्ही ताटल्या घेऊन जायचो, ती झिरा नदीमध्ये करायची त्या वाळूमध्ये, आणि त्या ताटलीतून ते स्वच्छ निर्मळ पाणी. माझ्या चिचोंडी गावचे सुद्धा माझे मित्र खूप इथं आहेत, त्यांना माहीत आहे आमच्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तर ते ताटलीनं हंड्यात पाणी भरायची. आमच्याकडे ज्यावेळेस महापूर यायचा सगळ्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या राहायच्या, आणि मग त्यांना गावातील लोक भाकर बेसन भाजी असं रात्रभर खायला द्यायचे. त्यात अनेक मुलं असायची. हे सगळं मला त्या ठिकाणी आठवलं. एका गावाचं वर्णन, एका शेतकऱ्याचं मुलाचं वर्णन, त्या निमित्तानं त्याच्या भोवताली घडलेल्या घटनेचं वर्णन यामध्ये मी केलं आहे. मी मेलो त्याची गोष्ट, म्हणजे अर्थात मी त्या ठिकाणी जिवंत राहत नाही. मला निश्चितपणे वाटतं की जिवंतपणेच आपण मेल्यानंतर काय आपल्याला अनुभव मिळेल, कारण अंत्ययात्रेत तुमच्याशी मला बोलायला मिळालं नसतं. या ठिकाणी जरूर त्याच कार्यक्रमाला तुम्ही माझ्या आलेले आहेत असं आपण समजूया, कारण कादंबरीचं नाव तेच आहे.
त्यामुळे इथं जरी श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली तर फार कुणाला काही बोलता येणार नाही, कारण खरं बोलावं लागेल मी असल्यामुळे. आणि श्रद्धांजलीत काही का बोलू शकतो, ऐकायला तो माणूस नसतो. त्यामुळं या कादंबरीचं नाव बदलू नये असं अनेक मित्रांनी सुचवलं, आमच्या साहित्यिक मित्रांनी, म्हणून तेच नाव या ठिकाणी दिलेलं आहे. प्रकाशक बाळासाहेबांनी अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये ही कादंबरी आपल्या समोर आणली. मी त्यांना सांगितलं आज 50% किमतीत ही कादंबरी द्या. ते म्हटले नगरमध्ये हे काय वेगळंच आहे, आम्ही 10-20% वर कमिशन घेत नाही. म्हटलं आमच्या लोकांना प्रकाशनाच्या दिवशी 50% सवय आहे, त्यामुळे तुम्ही ते द्या. ते म्हटले तुम्ही आम्हाला इथं झोपून जा. म्हटलं आता कादंबरीचंच नाव ते असल्यामुळं सगळ्यांनी तो अनुभव घेतला तरी चालेल, म्हणून त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक रवींद्र काळे यांनी केलं, तर भाऊसाहेब नगरे यांनी सूत्रसंचालन केलं. शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सुमती लांडे, प्राध्यापिका मेधाताई काळे, चंद्रकांत पालवे, वृषाली कडलग मॅडम, दशरथ खोसे, प्राचार्य डॉक्टर जी.पी. ढाकणे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, ज्ञानदेव पांडुळे, भाऊसाहेब भोसले, प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे, भगवान राऊत, शर्मिला गोसावी यांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.